भीमाशंकरच्या जंगलात काजव्यांची आकाशगंगा, रात्रीचा निसर्ग सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड, काळ्याकुट्ट अंधारात लाखो काजव्यांची रोषणाई. लखलखत्या काजव्यांनी भीमाशंकर अभयारण्य उजळून निघालं. रात्रीच्या शांततेत काजव्यांचा प्रकाश सोहळा. खेड तालुक्याच्या पश्चिम पाट्यातील भोरगिरी, येळवली, शिरगावसह भीमाशंकर अभयारण्यात निसर्गप्रेमींनी अनुभवली निसर्गाची जादू. भीमाशंकरच्या दऱ्याखोऱ्यात काजव्यांची जुदाई दुनिया, पाहणारे मंत्रमुग्ध. भीमाशंकर परिसरात पर्यटकांची गर्दी. भीमाशंकरच्या वृक्षराजींवर काजव्यांची मायावी चमचम. पर्यटक हरकून गेले. काजव्यांच्या लुकलुकटानं भीमाशंकर झालं स्वर्गाहूनही सुंदर. आळंदीतील माऊली मंदिरात एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मंदिर सुरक्षा व्यवस्था कडक करीत सेवकांसह कर्मचाऱ्यांवर नजर. मंदिर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. दानपेटी उघडण्यापासून कर्मचाऱ्यांच्या तपासणीपर्यंत नवे नियम लागू. येत्या 1 जून पासून मंदिर परिसरात यंत्रणा कार्यान्वित केली जाणार. मंदिरात ये जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार. माऊली मंदिरातील दानपेटीतील रोकड चोरी प्रकरणानंतर संस्थान कमिटीचा मोठा निर्णय. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांची पत्रकार परिषदेत माहिती. भीमाशंकर येथील प्राचीन आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्व असलेल्या श्री हनुमान तळे परिसराला माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली भेट. परिसराची पाहणी करून भाविकांच्या सोयीसाठी विकास आराखड्याअंतर्गत सुशोभित करण्याबरोबरच अन्य सुविधांसाठी सकारात्मक चर्चा. यावेळी गोविंदपुरी महाराज, मधुकर शास्त्री गवांदे आणि सुरेश कौदे यांनी या पवित्र स्थळाचं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व केलं विशद. भीमाशंकर अभयारण्यात हनुमानतळ, गुप्त भीमाशंकर, नागपणी, वनस्पती पॉइंट, कोकणकडा अशी अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळे असून याचा विकास करण्यासाठी आराखड्यात ही ठिकाणे समाविष्ट करण्याबाबत विचारमंथन. या दुर्गम भागाचा विकास करताना धार्मिक महत्त्व, पावित्र्य आणि नैसर्गिक सौंदर्य जपणे, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पाणी आणि वीज यांसारख्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाय निर्माण करण्याबाबतही विचार विनिमय. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पक्का परवाना मिळवण्याचा जून महिन्याचा दौरा जाहीर. खेड, मंचर, जुन्नर, वडगाव, मावळ आणि लोणावळा येथे होणारा मासिक दौरा ठरला. पक्क्या परवान्याच्या चाचणीसाठी 2, 3, 4 जून रोजी खेड, 8, 9, 10 जून रोजी मंचर, 15, 16 आणि 17 जून रोजी जुन्नर, 22, 23 आणि 24 जून रोजी वडगाव, मावळ. याशिवाय 29 आणि 30 जून रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचं करण्यात आलं नियोजन. पक्क्या परवान्यासाठी 29 मे रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार. पिंपरी चिंचवड आरटीओची माहिती. शाळा महाविद्यालयांसाठी आवश्यक असलेल्या जात उत्पन्न आणि रहिवासी आदी दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची सेतू कार्यालयात गर्दी. प्रलंबित अर्जाचा आढावा घेत जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी तहसील कार्यालयातील कामकाजाची घेतली माहिती. तांत्रिक अडचणी दूर करा आणि अर्ज तात्काळ निकाली काढा. गटनेत्यांच्या सूचनेला तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद. कागदपत्रांची कमतरता असल्यास पालकांना सेतू केंद्रावर योग्य मार्गदर्शन मिळावं. तांत्रिक अडचणी दूर करून अर्ज तातडीने निकाली काढावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशा सूचनाही विजयसिंह शिंदे यांनी दिल्या. यावेळी नागरिक, विद्यार्थी, पालकांची उपस्थिती. मरकळच्या भुशाळीतील श्वास रोखणारी बिबट्याची दहशत 7 तासांच्या थरारानंतर संपली. गोठ्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याला भुलीचं इंजेक्शन देत केलं जेरबंद. चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी, नारायणगाव येथील वैद्यकीय पथक आणि रेस्क्यू टीमची यशस्वी कामगिरी. वन विभागाच्या धाडसी कामगिरीचंही होतंय कौतुक. नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. काळूसगावच्या हद्दीत लाईटच्या उजेडात गोलाकार पद्धतीने जुगार खेळणाऱ्या चौघांवर उत्तर चाकण पोलिसांनी केली कारवाई. संभाजी शिवाजी पोटवडे वय 45, परमेश्वर कैलास पवळे वय 29, संतोष साधू पोटवडे वय 30 आणि ज्ञानेश्वर पांडुरंग पवळे वय 37 सर्व राहणार काळूस यांच्यावर पोलिसांची काठी. आरोपींकडून रोख रक्कम पत्ते केले हस्तगत. पोलीस शिपाई महेश कोळे यांची फिर्याद.